राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासेन, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणेसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः मी वंदन करतो। आज भगतसिंगांचं सुद्धा आपण सर्व स्मरण करूया। आजच्या दुसऱ्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेसाठी इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले, जिने आपल्यापुढे आपलं मनोगत व्यक्त केलं, ते मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष माननीय कामाजी पवार, प्रदेश महासचिव मराठा सेवा संघाचे माननीय मधुकर मेघवेजी, इथं उपस्थित असलेले माननीय पप्पू पाटील भोयर, प्रदेश अध्यक्ष वीर भगतसिंगांचे माननीय, ज्यांनी मला आता त्यांनी बोलवलं, ते माननीय प्रदीपदादा सोळंके, या विचारपीठावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर महादेव, साहेबराव जुगारे, माननीय डोंगरे साहेब, माननीय सुदर्शन तारक, प्रकाश तेमगर, योगेश खानोलकर, डॉक्टर विजय पाटील, सचिन बुटेकर, आमच्यावर कोल्हापूरून आलेले विराज तावरे, सन्माननीय विचारपीठ, राज्यातून आलेले सर्व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे सर्व सभासद, पत्रकार बंधूंनो, विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, मला मनापासून आज आनंद होत आहे की मी आज आपल्या अधिवेशनाला आलोय। आज तुमचं दुसरं अधिवेशन आहे आणि राज्यातून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी इथं उपस्थित आहेत, याबद्दल मी प्रदीपदादा सोळंकेच्या वतीचे सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि असं दुसरं अधिवेशनचं उद्घाटन झालं हेही आज या मिनिटाला जाहीर करतो। मगाशी जे प्रास्ताविक करत होते किंवा सूत्रसंचलन जे करत होते, ते त्यांनी सांगितले की संभाजीराजेंनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा आखलाय, त्यामधल्या पहिला टप्पा हा खानदेश आणि विदर्भ पूर्ण झालाय। मला आनंदाने सांगायचंय की जेवढं प्रेम मला विदर्भाने दिलं, शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आचार विचार अजूनही इथं रुजलेला आहे। शिवाजी महाराज, शाहू महाराजांची कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र असले तरी तो विचार हा भारत किंबहुना जगात हा विचार पोहोचलाय। आणि त्याचा स्वतः मी अनुभव घेतला की एवढं प्रेम विदर्भातून मला मिळालं की मला असं वाटलं प्रामाणिकपणाने, प्रांजळपणाने सांगायचं मला आपल्याला की पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सुद्धा विदर्भाच्या लोकांनी मला प्रेम दाखवलं। यवतमाळला मी 2 ते 3 तारखेला आलो होतो आणि परत 4 तारखेला, परत 3-4 दिवसानंतर खास आपल्या कार्यक्रमाला, बाकी कुठलाही कार्यक्रम नियोजन नाही, तुमचा कार्यक्रम करून मी परत उद्या कोल्हापूरला पोहोचणार। ते येणं सुद्धा मी काय उपकार केले नाहीये, ते आलो सुद्धा, त्याला मला सुद्धा त्याचा माझा एक दृष्टिकोन आहे। ज्या भगतसिंगांनी 23 वर्षात कालावधीच्या याच्यामध्ये एवढी क्रांती घडवली, त्या क्रांतीच्या माध्यमातून आज भगतसिंगांच्या नावाने आपण परिषद घेतो, विद्यार्थ्यांची संघटना तयार करतो, मुलं शिकत आहेत, पण आपण शिकत असताना सुद्धा
आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, राष्ट्र धर्माला काहीतरी देणं लागतो. या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थी एकत्र येतात आणि अशा कार्यक्रमाला जिथं आपण येणं गरजेचं आहे. ज्या भगतसिंगांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली आणि आज पुन्हा देशाला एक वेगळी चालना दिली, एक वेगळी दिशा दिली आणि आज तेच विद्यार्थी तोच आदर्श घेऊन परत एकदा नवीन क्रांती घडवण्यासाठी आज विद्यार्थी जमले आणि आपण या कार्यक्रमाला जर उपस्थित नाही राहिलो तर खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज शाहू महाराजांचे वंशज म्हणायचं का, हाही माझा थोडा प्रश्न होता. डॉक्टर प्रदीपदास साळुंखेंचं मनापासून धबधबुदी राजे पोहोचतात त्या प्लेन निघालं का, ते सारखे मला फोन करत होते, पण विराज चव्हाणांना फोन करत ते एअरपोर्टला बसला का, एअरपोर्ट मध्ये पोहोचला का, प्लेन मध्ये फ्लाईट निघाली का. त्यांना सुद्धा मनात शंका होती की राजे परत 1000 किलोमीटर ते 1300-1500 किलोमीटर 4 दिवसाच्या अगोदर इथे होते, परत इथे येतील का. पण मला हेच सांगायचं मंडळीनं की मी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा रक्ताचा वारस असून मला साथ अभिमान आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. घराण्याचं नाव मिरवण्यापेक्षा त्यांचा विचार खऱ्या अर्थाने आपण त्याचे विचाराचे वारं करावं. पण मी इथं येऊन काय करणार आहे, काही वेगळे करू शकत नाही. पण मुलांना स्फूर्ती, मुलांना विश्वास हे मी देऊ शकतो. भगतसिंगांनी काय केलं, भगतसिंग हे नास्तिक असले तरी त्यांच्या मनात एक विश्वास होता. त्यांच्या मनात एकच डोक्यात होतं की आपण राष्ट्रासाठी बलिदान द्यायचं, आपण राष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण वैयक्तिक जीवनापेक्षा सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एक सामाजिक चळवळ ही उभा करणं गरजेचं आहे. अशा दृष्टिकोनातून आज सर्वजण आपण इथं जमणार. त्यावेळीचा काळ वेगळा होता, त्यावेळी शस्त्र हातात घेणं महत्वाचं होतं, म्हणून भगतसिंगांनी शस्त्र हातात घेत असताना सुद्धा त्यावेळी तिने माझ्या 4 पुस्तकं सुद्धा भगतसिंगांनी लिहून घेतली. शाहीद भगतसिंगांनी 750 पुस्तकं स्वतः वाचले. काय गरज होती, नुसतं आपलं त्याला राष्ट्राला प्रेम करायचं असेल तर वेगळ्या पद्धतीचं हातात बंदुकी फोडून घेतली. वाचायची काय गरज, वाचायचे हे त्याच्यातनं आपण समजून घेणं गरजेचं आहे. भगतसिंगांच्या नावानेच काही संघटना निर्माण झाली नाही, कारण का त्याच्यामध्ये क्रांती कार्य, क्रांतीच्या बरोबर क्रांती काय आपोआप घडत नाही. क्रांतीच्या माध्यमातून त्याला अभ्यासाची, त्याला वाचण्याची सुद्धा एक जोड लागते. त्या पद्धतीने सगळेजण आपण इथं आलात त्याबद्दल मला कौतुक आहे. आपली फार मोठी जबाबदारी आहे, आपली फार मोठी जबाबदारी आहे. बाकीचे मुलं जे इकडे तिकडे फिरत बसतात, आज तुम्ही कॉलेजला गेला, मला आनंदाची एक दुसरी बाब मला साळुंखे सर मला सांगायचं आहे की या पूर्ण दौऱ्यात मी 10-12 दिवसाच्या दौऱ्यात वीर भगतसिंगांचे तुमचे सगळे मुलं मला भेटायचे आणि जागी मुलं सर्व फोटो काढायचे. जनरली कार्यकर्ता कसा असतो की शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंश आल्यामुळे फोटो काढायचा घरी लावला, विशेष संपला. पण हे मुले मला भेटायचे, काय भेटत सांगायचे, हे आमचे प्रश्न आहेत राजे, हे प्रश्न सोडवणार कोण. आमच्या मनात एवढ्या गोष्टी दडपलेले आहेत, या काढायच्या आम्हाला बाहेर. हा शासन दरबारी आमच्याकडे लक्ष देत नाहीये, हा शासन दरबारी हा विषय सोडायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे ते धाडस करून बिनधास्तपणाने येऊन माझ्याकडे त्यांनी बरेच निवेदन दिलेले. त्याला म्हणतात तुम्ही जे 1-2 वर्षात जे तुम्ही मुलांचे संस्कार घडवले, निश्चितपणाने ते आज छोटस रोपट आहे, ते वृक्ष व्हायला वेळ लागणार. आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाचं हे सांगायचं म्हणजे ही आत्ताची नवीन जी पिढी निर्माण झालेली आहे. विषय काय आहे नवीन पिढीचा, कुठला पिक्चर आला, पिक्चर मधला नट कोण आहे, तो हिरोईन कोण आहे, ती करीना कपूर काय करते, तो शाहरुख खान काय करायला नाही. शाहरुख खानच्या पण मोठं आर्टिकल येतं, तो मोठा गप्पा येतो की मी कशाला प्रतिकूल परिस्थितीत वाटलो, माझ्या मुलाला काय कमी पडून देणार नाही. पण सामाजिक भावनेतून जे समाजाला काही द्यायला लागतंय, तुमचे डोळे पैसे तुम्ही समाजाला किती देता, तुम्ही समाज घडवण्यासाठी किती पैसे देताय, तुम्ही कोट्यावधी रुपये देता, कोट्यावधी रुपये तुमच्यासाठी स्वतः खर्च करता. ठीक आहे, तुम्ही खर्च करा, पैसे कमवा, आमचं त्याला नाव नाही. पण तुम्ही समाजाला हे सगळे ऍक्टर लोक काय करतात. पण दुर्दैवाने आज आपला नवीन युवक पिढी जे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार, बहुजनांचा विचार घेऊन जायला पाहिजे,
भगतसिंगांचा क्रांतिकारी विचार घेऊन चालतात. असे किती जण मागे, असे किती जण त्यांचा विचार घेऊन चालतात. आज तुम्ही सर्वजण शिकताय, तुम्हाला काय तरतुदी नाही याची. तुम्ही स्वतःला विचार करा मंडळीनो. तुम्ही स्वतःच्या बद्दल जसं भगतसिंगांनी क्रांतिकारी विचार आणला, स्वतः म्हटलं मी काहीतरी करू शकतो राष्ट्रासाठी. तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे. तुमच्या स्वतःचा कॉन्फिडन्स एवढा आणायला पाहिजे की तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे बाकीचा मुलं एवढ्या लांब तुम्ही आज कुठं आलाय महाराष्ट्रातून. आज तुम्ही का आलाय? तुमच्या खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं, भगतसिंगांच्या विचारांचे वारसदार आहात आणि तुमची नैतिक जबाबदारी दुसऱ्या मुलांच्या पेक्षा जास्त. संध्याकाळी कुठेतरी पांढरा रस्ता तांबडा रस्ता कोल्हापुरात मिळतो म्हणून सगळे तिकडे मुंबईत तिकडे फिरतात. कोणतरी कुठेतरी आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाते फिरायला, कोण गोव्यात जाते. पण तुम्ही सगळे मंडळीने काही ते वैचारिक पेस आहे, एक केडर आहे. त्या केडरच्या माध्यमातून समाजाची ती क्रांती घडवण्याची आज तुमची सर्वांची जबाबदारी आहे. आज विद्यार्थी एवढे जमलेत तिथं, मला आनंदाची बाब आहे. मुलं जमू शकतात मेकळे साहेब, पण विद्यार्थ्यांनी सुद्धा एवढ्या लांब इथे येतात म्हणजे त्यांच्या सुद्धा मनात आज दुर्दैवाने मला झाशीच्या राणीच्या बद्दल काही बोलायचं नाही, पण ज्या झाशीच्या राणीचं महाराष्ट्रात का कौतुक करतो आपण? ज्या झाशीच्या राणीचा काय संबंध आहे महाराष्ट्राचा, किती लढाई केल्या आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्या ताराबाई राणीसाठी 7 वर्ष औरंगजेबची खुद्द डायरेक्ट लढा दिला. त्याचा साधा पुतळा आपल्याला, त्याचा साधा आपण स्मरण करत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ज्या ताराबाई राणी साहेबांनी पूर्ण छत्रपती घराणा म्हणा सगळ्या मावळ्याने सगळ्यांना जिवंत ठेवलं. ज्यावेळी येसुबाई शाहू महाराजांना औरंगजेबने कैद केल्यानंतर 7 वर्ष औरंगजेबची एक बाई लढा देते. ताराबाई राणी साहेबांचं एक साधा पुतळा नाहीये त्या पुण्यासारख्या ठिकाणी. मी मध्यंतरी परवा त्या बालगंधर्वच्या त्यांच्या नाट्यगृहात कार्यक्रमाला गेलो होतो. संभाजी महाराजांचा कार्यक्रम होता. तो चौक तो चौक आहे कोणाच्या नावाने? झाशीच्या राणीच्या नावाने. ताराबाई राणी साहेबांचं नाव नाही. म्हणजे अशा सुद्धा बाबी ज्या तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ताराबाई राणी साहेब त्यावेळीची प्रतिकूल परिस्थिती, शिवाजी महाराजांच्या सून 7 वर्ष त्या शिवाय एवढा मोठा लढा देतात, किती मोठी क्रांती आहे. आणि जिजाऊंनी कसं घडवलं शिवाजी महाराज, या सगळ्या गोष्टी नवीन पिढीना तुम्ही सांगणं गरजेचं आहे. नुसतं सांगून नाही त्यांना ते एवढे संस्कार घडवायला पाहिजे की नवीन पिढी हे घडवताना तुम्ही एक वेगळे तुमच्याकडे वेगळे नजरेने सगळे जण बघतात. आज मी काही उगाच एवढं लाभ आलं नाही. सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की तुम्ही सोशल रिव्हॉल्युशन हे घडवणं गरजेचं आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून आपण सर्वांनी जायला मी कौतुकाच्या बरोबर तुमची जबाबदारी केवढी आहे हे त्याच्यासाठी आलं. तुमचं विजन आहे, जे विजन जे तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे ते फार मोठं विजन पाहिजे. जे विजन शिवाजी महाराजांनी ठेवलं, शाहू महाराजांनी ठेवलं, फुलेंनी ठेवलं, आंबेडकरांनी ठेवलं. त्या शाहू महाराज स्वतः जाऊन सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगावच्या सभेत, ह्याच्या पुढचं दलितांचं नेतृत्व हे हे बाबासाहेब आंबेडकर करतात. किती मोठं वाक्य आहे. त्याला कारण असं की शाहू महाराजांना स्वतः कल्पना आहे मी आपण करू शकत नाही. बहुजनचा दलितला दलित म्हणायचं नाही, दलित हा बहुजन आहे, हे सुद्धा शाहू महाराजांची वाक्य आहे. अस्पृश्य इथं 1920 ला शाहू महाराज ज्यावेळी इथं येतात नागपूरला बहिष्कृत समाजाच्या परिषदेला, एक वेळ शाहू महाराज असे असतील की जिने ओपनिंग आणि समारोपच्या दोन्ही कार्यक्रमाला शाहू महाराज थांबतात आणि सांगतात की तुम्हाला दलितांना आणि दलित म्हणायचं नाही, या दलितांना बहुजन हा शब्द वापरायचा. काय करत होती? मी मराठा आरक्षणासाठी भांडतो. मराठा आरक्षण हा विषय नाही की नुसतं मराठा समाजाला आरक्षण द्या, पण विषय असा की शाहू महाराज जे शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र आणलं. त्यानंतर राजीव शाहू महाराज बहुजन समाज एकत्र आणलं आणि आज मराठा समाज जो बाहेर फेकलाय त्यांना सुद्धा तुम्ही आरक्षण देताना ओबीसीला कुठला धक्का न लावता, जे आरक्षण दिलं जातं त्यांना धक्का न लावता तुम्ही सगळ्यांना एकत्र आणा, जेणेकरून खऱ्या अर्थाने परत एकदा बहुजन समाज एकत्र येऊ शकतो. जेणेकरून जसं तुम्ही आज मराठवाड्यात केला तर दलित सवर्ण जो वाद होतो तो वाद होणार नाही, हिंदू मुस्लिम जो वाद होतो तो होणार नाही. या गोष्टीतून तुम्ही सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसतं तुम्ही शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर वाचले तर चालणार नाही. त्यावेळी हातात तलवारी घ्याव्या लागल्या, आपलं वीर भगतसिंगांना हातात सुट्ट्या घ्यावं लागलं होतं. आज तुम्ही काय हातात घ्याल पाहिजे? तुम्ही हातात लेखणी हातात घ्यायला पाहिजे. वाचायला पाहिजे. लेखणीच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या पुन्हा इतिहास घडवायला पाहिजे, पुन्हा क्रांती घडवायला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी अभ्यास करायची नाही, आपल्याला सर्वांना देण्याची. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा आपण सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. शाहू महाराजांना सुद्धा एवढा विरोध झाला पूर्वी,
1894ला शाहू महाराजांनी हातात सत्ता घेतल्यानंतर शाहू महाराजांनी कुठला परदेशाचा दौरा केला नाही. शाहू महाराजांनी आपला करवीर संस्थेचा दौरा केला. बहुजन समाजाच्या काय अडचणी हे समजून घेण्यासाठी दौरा केला शाहू महाराजांनी. त्यांना वाटलं की आपण आता कोल्हापूरचं जे सुजल सुफल बघतात, कोल्हापूरचं प्रति डोळी उत्पन्न आज पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात एक नंबर आहे. कशामुळे घडलं? शाहू महाराजांनी पूर्ण व्यवस्थित योजना आणल्या, वेगळ्या क्षेत्रात कार्य केलेलं आपल्याला शाहू महाराज दिसते. पण प्रामुख्याने जे तुमच्या उद्देश मध्ये मगाशी मी आपल्या साळुंखे सरांनी मला तुमचं पुस्तक दिलं होतं त्यांचं स्वतःचं, त्यामध्ये मी वाचत होतो. त्यामध्ये सगळ्यात जो शाहू महाराजांचा सगळ्यात महत्वाचा विषय होता की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. 1917ला ज्यावेळी शाहू महाराज खामगावला येतात विदर्भामध्ये, आणि खामगावला शाहू महाराज तिथं भाषणात सांगतात की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि त्याच व्यासपीठावर, त्या विचारपीठावर डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन काय विधाता कल्पना आहे. शिवाजी शिक्षण संस्थाच्या माध्यमातून आज डॉक्टर पंजाबराव देशमुख किती मोठे झाले. शाहू महाराजांनी सुद्धा त्यावेळी शिक्षण हे मोफत शिक्षण सक्तीचं केलं, महिलांना शिक्षण सक्तीचं केलं. हे सगळे गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मला ही विनंती आपल्याला एवढंच आहे की सरकार आज त्या शिक्षणाच्या बद्दल काही महत्व नाही. ज्या शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 23% उत्पन्नातून 23% शिक्षणावर खर्च केला जायचा. आज अमेरिका हे नुसतं 60%, ज्याला शिक्षणाची पंढरी असं संबोधलं जातं, ज्या ठिकाणी स्टॅनफोर्ड सारख्या, हार्वर्ड सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, मोठ्या विद्यापीठ आहेत, आज ते 60% करते. महाराष्ट्र सरकार किती शिक्षणावर खर्च केला जातो माहिती आपल्याला सर्वांना? कोणाला कल्पना आहे? 1% सुद्धा नसेल. आणि आपण बघतो 1% सुद्धा शिक्षणावर खर्च केला. तेही प्राथमिक शिक्षण सक्तीचं म्हणतात, मोफत म्हणतात. तिथं गेला तर तो शिक्षक काय शिकवतो, त्याला शिकवायला येते त्या शिक्षकाला. मुलं 3-4 विद्यार्थी असतात दुसऱ्या वर्गात, त्याची सोय नाही. शिक्षक तिथं शाळेची खापरे पडायला लागले. ही परिस्थिती आपली. याचा आवाज कोण होतो ना? शिक्षण हे सेंटर ऑफ एक्सलन्स. आज तुम्ही अमेरिका सारख्या ठिकाणी जर गेला, आज अमेरिका उगाच मोठं झालेलं नाहीये. जिचं कौतुक करायला पाहिजे आपण ते कौतुक करायलाच पाहिजे. त्यांनी शिक्षणावर आज भर दिलेलं आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शाहू महाराजांच्या ठिकाणी आज कोल्हापूर संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही जर गेला तर तुम्हाला जाती नवीन कुठे दिसणार नाही. त्याला कारण आहे की शिक्षणावर पूर्ण शाहू महाराजांनी त्यावेळी स्ट्रेस केला होता. शाहू महाराजांनी पूर्ण जोर दिला होता. आणि त्याप्रमाणे सुद्धा आज आपण आपला लढा स्वतः लढायला पाहिजे. आणि तुमचा लढा लढवण्यासाठी मी आज इथं उभा आहे. त्याच्यासाठीच हा महाराष्ट्राचा दौरा आहे. हा महाराष्ट्राचा दौरा काही नुसतं छत्रपती घराण्याचं नाव किंवा शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव सांगण्यासाठी मी गेलेलो नाहीये. त्याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना एकत्र आणून आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी मी आज उभा आहे. तुम्ही इतिहास जपत करणं गरजेचं आहे. इतिहासच्या किल्ल्यांचे संवर्धन करणं गरजेचं आहे. मला आज मुद्दाम सांगायचं आहे, तुमचा हा विषय नसला तरी मी मला आणि 2-3 मिनिटं तुमचे घ्यायचे. मला तुम्ही सांगा, ज्या शिवाजी महाराजांनी रायगड घडवला, त्या रायगड किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली पहिल्यांदा. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपला राज्याचा कारभार हाती घेतला आणि स्वराज्याचं सुराज्य व्हावं ही त्यांची संकल्पना होती. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला रायगडमध्ये, त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन कोण करणार? त्या रायगड किल्ला हा जगातला सगळ्यात मोठा किल्ला, जिब्राल्टर हा जगातला सगळ्यात मोठा किल्ला आहे. त्या जिब्राल्टर ऑफ ईस्ट पूर्ण रायगडला संबोधलं जातं. त्या रायगड किल्ल्याची कोणाला कल्पना काही अवस्था आहे? राजगड किल्ला जी शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती, स्वतः राजगड किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. किती जण त्या राजगडला गेले तर हात वरका मोजून 10 हात आहेत या 1000 लोकांच्या मध्ये. राजगड किल्ला ज्या शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती रायगडच्या अगोदर, तो किल्ला शेवटी छोटा पडा लागला म्हणून मग तिथं रायगडला जावं लागलं. चिलखत बुरुज आहे, कोणाला माहिती आहे? उद्याच ह्याचं आपण त्या किल्ल्याचं संवर्धन नाही केलं तर कामाजी पवार साहेब 30 वर्षानंतर राजगड किल्ला आपल्याला दिसणार अशी परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग किल्ला, जगदुर्ग किल्ला,
स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेलं. आज आपल्याला एक घर बांधायचं म्हटलं, आपलं स्वतःचं घर बांधायचं म्हटलं, आर्किटेक्ट घ्या, तिथं कॉन्ट्रॅक्टर घ्या, 3-3 वर्ष आपल्याला घर बांधता येईल. एवढ्या सगळ्या सोयी असताना सुद्धा सिंधुदुर्ग किल्ला हा जर्जर किल्ला, इतकी वाईट परिस्थिती आहे तिथं आज भागदौड पडलंय, भट्टात पडलेलं, पाणी आत शिरलेलं आहे. त्या किल्ल्याचं संवर्धन नाही झालं तर पुढे 30 वर्षानंतर काय होणार? त्या किल्ल्यात शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे, त्याच्या शेवटी राजा महाराजांनी उभा केलं. किती जणांना माहिती? सभा मंडप राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलं. शिवाजी महाराजांचा हाताचा ठसा तिथे या किल्ल्याचं काय. पन्हाळा किल्ला घ्या तुम्ही, करवीरच्या संस्थापिका ताराबाई राणेसाहेबांची राजधानी, त्या किल्ल्याची अवस्था काय. संभाजी महाराजांना आपण म्हणतो स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर पेक्षा ते मोठे. धर्मवीर तर होतेच, त्यांनी मी त्याला केव्हा धर्मवीर म्हणत नाही. ते धर्मवीर पेक्षा ते स्वराज्यवीर आहेत, ते स्वातंत्र्यवीर आहेत. ज्या शिवाजी महाराजांनी पहिलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, ज्या भगतसिंगांनी त्याची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ते संभाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर आहेत, स्वराज्यवीर आहेत. त्याचा जन्म झाला तर पुरंदर किल्ल्याचं काय. असे मी 5 मॉडेल फोर्ट घेतले मेघे साहेब, ज्याच्यातून मी सरकारला सांगतोय तुम्ही ह्याच्यासाठी पैसे खर्च करा, ह्याचं संवर्धन करा. अनेक किल्ले तुम्ही करू शकता, पण 5 मॉडेल फोर्ट करा जेणेकरून शिवाजी महाराज समजतील. राजस्थानचे किल्ल्याच्या वरून आपण एवढं बोलतो. आपल्या माणसं किती जण येते, बरेच जण गेले राजस्थानचे किल्ले बघून आलो का. किल्ले सुंदर आहेत, किल्ले मोठे आहेत, भव्यता आहे. अहो तिथे एक किल्ल्याने महाराज उदयपुराचं घरानं जर सोडलं तर बाकी सगळ्या किल्ल्या लोकांनी हात मिळवून गेले या मुघलांची. काय इतिहास नसतात, ते इतिहास सांगतात. तिथं तुम्ही त्या जोधपूरला गेला तर त्या जोधपूर पुढे जयपूरला गेला तर त्या राजाची कोण राणी जोधा, ते अकबर जोधावर आपण पिक्चर काढतो, त्या जोधाच्या मध्ये चर्चा आपण सर्वजण पिक्चर करतो. त्या गाण्याचं खूप करतो, काय काय गाणं झालं कोणाच्या झाडाच्या शिवाजी महाराजांचे पिक्चर काढायचं का. आपण शिवाजी महाराजांचे पिक्चर काढत आता 3 तासात शिवाजी महाराज बसू शकत नाही. कोण डायरेक्टर धाडस करत नाही, पैसे घालत नाही, शेवटी पैसे मिळाले मार्केटिंग होत नाही. ही आज परिस्थिती. हे आवाज उठवण्यासाठी हे सगळा इतिहास मला तुम्हाला का सांगायचंय. इतिहास हा वाचून त्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, साध्य होतात असं नाही, पण इतिहास वाचल्याशिवाय वर्तमान काळात आपण पुढे जाऊ शकत. म्हणून या तुम्हाला गोष्टी सांगतो, हे सरकार काय खेळ करायला लागलं. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात डिक्लेअर करून टाकलं त्यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक करा. अरे कौतुक आहे, पण करा ना तुम्ही. ह्या सगळ्या बाबी मंडळींना विद्यार्थी मला हेच तुम्हाला सगळं सांगायचं आहे. तुम्ही आवाज उठवल्याशिवाय या गोष्टी होणार नाही. वाचन संस्कृती आज सगळं पूर्ण जग या कम्प्युटर विचारात निघाले. ठीक आहे, मी परवा लंडनला होतो आणि लंडनला आम्हाला एका ठिकाणी एका विद्यापीठात नेलं. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की एका ठिकाणी त्यांनी 300 त्या लायब्ररीत 300 कम्प्युटर्स होते. वेगळ्या वेगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते सगळे मुलं एका बसलेले ते घेऊ लागला होता की पुढचा नंबर त्यांना मिळावा म्हणून. पण त्याचबरोबर त्याची लायब्ररी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी होती. आज मुलं किती पुस्तकं वाचतो, अजिबात वाचत. किती जणांना पुस्तकं वाचायचे लेटेस्ट तुम्ही वाचत असेल, पण मी ओव्हरऑल सगळ्या मुलांचं बोलायला लागलोय. कोण पुस्तकं वाचत. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ज्यावेळी ते एकत्र आले राज्यस्तरीय अधिवेशन इथं आलंय, हे अधिवेशनाच्या माध्यमातून अधिवेशन झालं तर मी गेलाच नाही, तुमची जबाबदारी वाढली. मला साळके सरांचं हेच कौतुक करायचं, अभिनंदन करायचं याच्यासाठी की दुसऱ्या वर्षी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आहात. तुमचं कौतुक करण्यासाठी मी आज एवढं लांब आलोय. मी परत 15 तारखेला नागपूरला येणार, तो भाग वेगळा आहे. पण आलो कशासाठी, रेवत मला 4 दिवस येऊन सुद्धा मला सगळ्यांना शंका होते मी परत इथे येणार का. पण त्याला कारणच हे आहे याचं की तुमच्यासारख्या मंडळींना परत एकदा मॉरल द्यायला, तुमच्यासारख्या मंडळींना स्फूर्ती द्यायला की तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहात. तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त दुसऱ्या मुलांच्या पेक्षा.
आज तुम्ही भगतसिंगांची किंवा प्रदीप साळुंखे सरांची ही इच्छा नाही की उद्या तुम्ही तलवारी घ्या हातात, पण तलवारीच्या बरोबर तुम्ही जर अभ्यासपूर्ण जर पुढे गेला, तुम्ही जर दबाव बनाला या शासनावर, वेळ पडली तर कुठं आंदोलन करायचं, कशा पद्धतीचं आंदोलन करायचं, हे जर तुम्ही व्यवस्थित आखलं तर निश्चितपणाने तुम्ही क्रांती घडू शकता. तुम्ही भगतसिंगांसारखं मनात विश्वास ठेवला, हो मला काय तरी राष्ट्रासाठी करायचंय, राष्ट्रासाठी हे येत नाही की कुठे बॉम्ब टाकायचे, त्यावेळी बॉम्ब टाकायची परिस्थिती वेगळी होती, समजून घ्या म्हणलेलं. त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती ते बरोबरच होतं, पण अशी परिस्थिती भगतसिंगांनी हेच म्हणते तुम्ही वाचा, शिका आणि लढा नंतर. आणि लढा करत असताना वेगळ्या पद्धतीने तुम्ही लढा घ्या. मी लढा करत असताना सुद्धा तुम्ही गांधीजींचं म्हणण्यापेक्षा अहिंसा पद्धतीने करत असताना सुद्धा सरकारला समजायला पाहिजे, हे जर यांनी नाही केलं, हिने आमचा विषय सोडत नाही, मग आम्ही काही करू शकतो, हे सुद्धा त्यांना समजायला पाहिजे. आज दबावगडसाठी मी पूर्ण महाराष्ट्रात फिरायला. पहिला टप्पा खानदेश आणि मराठा, खानदेश आणि आम्ही विदर्भ केला, दुसरा टप्पा मराठावाडा आहे आणि तिसरा टप्पा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. मला काय गरज आहे? मी बसलोच होतो नवीन राजू आमच्या वाड्यात, आहे मोठा वाडा आहे, भरपूर राहिलो असतो, शिवाजी महाराजांना शोभाने दिलेत पैसे आणि 7 पिढ्या आम्ही जगू शकलो असतो. मला काय गरज आहे बाहेर पडायचं? मला सुद्धा वाटलं की आपण त्या घराण्यात राहिलोय 10 वर्ष उलट उशीर झाला मला बाहेर पडायचा, ह्याच्या अगोदर मी बाहेर पडायला पाहिलं होतं. सगळ्या लोकांना एकत्र आणलंय मी आता, सगळ्या लोकांना सांगितलं की राजकारण विरोधी हा माझा दौरा असला तरी उद्या मला काय जर घडलं तर या सरकारने अशा पद्धतीने दबाव टाकायचा, सामान्य माणसाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येते त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे. बहुजन समाजाला कसा एकत्र आणता येईल, बहुजनांचं राज्य कसं आणता येईल प्रामाणिकपणाने, जे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, भगतसिंगांची इच्छा होती त्या प्रमाणात आणायचं. त्यासाठी तुमच्यासारख्या मंडळींची जर साथ आम्हाला लाभली तर निश्चितपणाने महाराष्ट्राचं एक वेगळं, महाराष्ट्र एक क्रांतिकारी एक राज्य निर्माण होऊ शकते. पण हे तुम्ही सर्वांनी हे सगळ्यांनी स्मरण करायला करायचं, इथनं तुमचं अधिवेशन संपायच्या अगोदर. मी भगतसिंगांच्या बद्दल एवढं वाचलं नाही, पण भगतसिंगांनी मला सगळ्यात प्रामुख्याने जे मला पटलं, ते नास्तिक असले ते त्यांच्या मनात एक विश्वास होता की आपण राष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा ज्यावेळी बाहेर पडता आज अधिवेशन संपल्यानंतर हेच तुम्ही विचार डोक्यात स्मरण करून जायला पाहिजे, हो मी सुद्धा राष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे, माझी नैतिक जबाबदारी. बाकी तो फालतू मुलं असतील काय फिरत असतील, कुठेतरी मुली इकडे फिरत झाडाखाली बसत असेल, ह्याच्यापेक्षा आपण जास्त काही करायला लागेल. या एवढ्या नवीन पिढीला, तरुण पिढीला शिकवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. तुम्ही खरंच त्यांचे सगळे विचार जे वाजवणार असतो, तुमच्या स्वतः पहिला विश्वास ठेवा. स्वतः मुलींनी जर सगळ्यात मला आनंद आहे, कौतुकच आहे, मुलं कुठे येऊ शकतात लांब, पण मुली एवढ्या लांब येतात, अभिनंदन आहे सर, अभिनंदन आहे. त्या जिजाऊंचं नाव आपण घ्यायचं, जिजाऊंचं सांगायचं, सगळ्या गावभर आपण सगळीकडे कसा कोरडा होत आपण सांगतो की शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत जिजाऊ होते. राष्ट्रीय संतांच्या बद्दल सांगायचं, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज असतील, ह्यांच्याबद्दल बोलायचं आपण. या नवीन पिढीला काय माहिती, यांना कोण सांगणार, कोणाला लक्षात येणार? नाशिकच्या ठिकाणी परवा मी स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलं म्हणजे मी म्हटलं कुंभमेळ्याला माझा विरोध नाही. कुंभमेळ्यामध्ये जी अप्रवृत्ती आहे, जे तिथं साधू कुठले येतात, कसे येतात, तुम्हाला कल्पना येते. विद्यार्थी मी बोलत नाही, ते कसे येतात साधू, गांजा ओढतात, चरस ओढतात, ह्यांच्यासाठी आपण एवढे कोट्यावधी रुपये खर्च करायचा. हे काय राष्ट्रीय संत आहेत? ह्यांच्याकडे आपण आदर्श घ्यायचे? हे काय तुकाराम महाराज आहेत? हे काय गाडगे महाराज, काय तुकडोजी महाराज आहेत? मी एवढं बोलणार, माझ्याबद्दल मला धमक्या देण्यात आल्या. मला धमक्याचा फरक पडत नाही, तो भाग वेगळा आहे. मी शिवशाहूंचा वंशज आहे, कोण काय बोलेल असं माफ बोलते. मला बऱ्याच जणांचे आमचे सगळ्यांचे फोन आले, राजे कशाला बोलताय, कशाला ते ह्यांच्या अंगावर जात आहे, ते कुठले ते कोणते हिमालयात साधू येतात, एखादा हात मोडकाय आणि कोण काय कोणतरी हातात एक गांजा घेऊन फिरत होते, सिगरेट घेऊन फिरत होते, गांधी बाबा महाराज म्हणतात, कोणते हात तुका त्याची फोटो वाटले त्याचा महाराज म्हणतात. पण कोणती बोलायला पाहिजे त्याच्याबद्दल. मला इतके फोन आले सर, मला मी प्रामाणिकपणे सांगतोय, मला म्हणजे राजे हे आम्ही बोलू शकलो नाही, पण शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा पुरोगामी विचार तुम्ही बोलून दाखवला.
माझी कौतुक करायचं नाही किंवा मी माझ्या कौतुकासाठी तिथं आलो नाही. ही माझे उदाहरण मी आपल्याला का सांगतोय की तुम्ही सगळ्या मंडळीने हे घ्यायला पाहिजे. मी सुरुवात केलेली आहे, प्रदीपदादांनी चालना दिलेली आहे, खेडेकर साहेबांनी दिशा दिलेली आहे. या सगळ्याचा विचार तुम्ही आत्मसात करून आपल्या दररोजच्या जीवनात आणा आणि क्रांतिकारी जे भगतसिंग आणि क्रांती घडवली तशी क्रांती तुम्ही सर्वांनी घडवावी. शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्या, शाहू फुले आंबेडकरांचा विचार करून आपण सर्वांनी पुढे जावं एवढंच बोलतो. आणि परत त्या आपुलकीने साळुंके सरांनी मला आपुलकीने बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो.